नितेश राणेंनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही. असं खरं तर असं अनेकदा त्यांनी सांगितलंय, परंतु उद्धव ठाकरे आता कालच त्यांनी सांगितलं की आता पुन्हा एकदा विधानसभेचं रणशिंग फुकणार आहे. लोकसभेमध्ये नितेश राणे आणि त्यांनी सगळ्यांनी मोदींवर मतं मागितली होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंवर मतं मागितली होती. आणि आता महाराष्ट्राची विधानसभा आहे, विधानसभेच्या मध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आता उद्धव ठाकरे दौरा करतायत तसाच दौरा आता पुन्हा येईल. त्यावेळी त्यांची हिंमत असेल तर तो दौरा अडवून दाखवा. लोकशाहीमध्ये लोकसभेचा पराभव आम्ही नम्रपणे स्वीकारलेला आहे आणि खरं तर विनायक राऊतांची माफी ही एवढ्यासाठी मागितली होती कारण जो निवडणुकीच्या पूर्वी 2-3 दिवस मध्ये जो प्रकार सुरू होता तो प्रकार कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून आम्ही तो थांबवू शकला नाही आणि त्याबद्दल विनायक राऊतांची माफी मागितली आहे. खरं तर काही लोक माझ्या माफीबद्दल प्रश्नचिन्ह उभा करतात, परंतु त्या लोकांनी खरं तर लोकांची माफी मागितली पाहिजे, सिंधुदुर्गवासियांची माफी मागितली पाहिजे. कारण हा मतदारसंघ प्राध्यापक मरुदंड होते, बॅरिस्टर नाथपै, सुरेश प्रभू या सगळ्या खासदारांचा हा मतदारसंघ लोकसभेचा होता आणि त्यानंतर विनायक राऊतांनी सुद्धा हा मतदारसंघ त्याच वारशाने चालवला होता. परंतु या मतदारसंघामध्ये जे लोकसभेला झालं ते सगळ्यांना माहिती आहे. खरं तर लोकांची मागणी नसताना त्यांच्या घराघरात जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खरं तर या निलेश राणे यांनी माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा माफी मागितली पाहिजे कारण तेवढं त्यांचं मन मोठं नसेल. कारण आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास न घेता महाराष्ट्रातले अनेक स्वाभिमानीचे कार्यकर्ते येऊन गावागावात आपल्याच कार्यकर्त्यांना अविश्वास दाखवला, त्याबद्दल खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे. आज खरं तर जास्त काही बोलत नाही, परंतु खरं तर केंद्रीय मंत्री म्हणून नारायण गेले 4 वर्ष होते आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांना फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातच मताधिक्य मिळालं आणि म्हणून त्यांचं मंत्रिपद वंचित राहिलं की काय हा खरा प्रश्न आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्याच ताकदीने निवडणूक लढू. खरं तर लोकांचा जो विश्वास आहे तो आमच्यावर कालही होता, आजही आणि उद्या असेल असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या खरं तर आज 4 मंत्री या जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा त्यांना लोकांवर दबाव का टाकावा लागला, जे व्हिडिओ आले ते का करण्यात आले, याचं खरं तर आत्मपरीक्षण करून त्यांनी त्याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.